कशाला हां आपलं चालले पाणी खुलं पाहिजे. हा पाहिजे, बरोबर आहे. याचा मधला काय पर्याय नाही, याच्यात दोन पर्याय आहेत. एक तर त्यांनी पाईपलाईन नेऊ नये आणि जी पवना नदी आहे की ज्याला स्वच्छ पाणी पाहिजे, मूळ त्यांचं ओरिजिनल काय आहे, आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे. पण ह्यांनी कुठल्याही याचं महाराष्ट्र पोल्युशन बोर्डचा रिपोर्ट घेतलेला नाही आहे की पाणी दूषित किती होते. अनेक कंपन्या, पोल्ट्री फार्म्स, अनेक जे प्रोजेक्ट झाले त्याच्यामुळं पाणी दूषित होते. मला कुणाचं नाव घ्यायचं नाही, पण याच्यावर कुठल्याही परिस्थिती म्हणजे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचंही कुठलंही आपसात सलोखा नाही राहिलेला. पाणी खराब होतं एवढंच म्हणतात. तर हे पाणी न्यायचं असेल तर त्यांनी दोन्ही बाजूनी भिंती बांधाव्यात 10 फुटाच्या. आत्ता जो कचरा आहे नदी पात्राच्या दोन्ही बाजूचा, तो गेली 30-40 वर्षात साफ केलेला नाही पिंपरी चिंचवडने. तो साफ करा, पाणी स्वच्छ होईल. नाही, विरोध तर आहे ना आमचा. पाण्याला बंदिस्त जी पाईपलाईन चालली सर, त्याच्यात पाणी जे जाणार आहे नदी पिंपरी चिंचवडला त्यांनाच माहीत नाही आपली ही भविष्यातली रिक्वायरमेंट किती आहे. कारण यांनी काय केलं, DP प्लॅनमध्ये 40-50 मजल्याला परवानगी दिली. मग वाढती लोकसंख्येला तुम्ही जर बिल्डिंग बांधल्या, त्याला पाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते पाणी आणणार कुठून तुम्ही? आमचा विरोध पवना बंदिस्त जलवाहिनीला आहे. हो. आणि हा बांधा, तिथून द्या, त्याला आमचा विरोध नाही. पण आमचं याच्यात दुसरी एक आणखी आता ही झाला पवनेच्या प्रकल्पाला आमचा पाईपलाईनला विरोध आहे. दुसरी भूमिका आहे की 1965 सालापासून 1971 सालापर्यंत संपादनाचा विषय झाला. सरकार दरबारी आमच्या प्रकल्पग्रस्ताचा अजून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आम्ही कोर्टात गेलो आहे, आम्ही वर्गणी काढून कोर्टात बांधतो आहे, पण आम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ह्या केसमध्ये आमच्या हितासाठी स्वतःचे वकील किंवा लिगल टीम दिली पाहिजे की जेणेकरून आम्ही आमचे प्रश्न जे हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहेत ते सोडवू शकू. पिंपरी चिंचवडला फक्त पाणी पाहिजे. अजिबात आमच्या प्रकल्पग्रस्तांना आमची अशी मागणी आहे की पवनेला जी आमच्या गायरान जागा आहेत तिथं त्यांनी अद्ययावत हॉस्पिटल बांधावं. तिथं त्यांनी लहान मुलांसाठी इंग्लिश आता गरज आहे, पुढच्या पिढीसाठी इंग्लिश मिडियमच्या शाळा काढाव्यात, टेक्निकल स्कूल काढावीत. आणि ते झाल्यानंतर इथं जेवढं काय पिंपरी चिंचवडला तुम्ही सुविधा द्या त्या समाजाला, त्या सुविधा आमच्या प्रकल्पग्रस्तांना द्या. कारण प्रकल्पग्रस्ताचे अजून पेंडिंग प्रश्न आहेत. ज्या जमिनी शिल्लक आहेत की पवना डॅमला लागणाऱ्या जमिनी खाणी मुरुमासाठी अक्वायर केल्या. खाणी मुरुमाचं काम 71 सालीच संपलं. मग त्याच वेळेला त्या जमिनी पुन्हा शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होत्या. आता जे एक्सेस हाय फ्लड लाईनच्या वरच्या बाजूला तुम्ही ॲक्विशन केले पवना डॅमची हाय फ्लड लाईन, आम्ही 2008-9ला करून घेतली की याच्यावर पवना डॅम वाढणार नाही आणि त्या उरलेल्या जमिनी शेतकऱ्यांना सोडा. त्याचाही अद्ययावत आमचा अजून प्रश्न सुटलेला नाही. म्हणजे एक्सेस लँड आमच्या अक्वायर केल्यात त्या शेतकऱ्यांना मिळाव्यात, ज्या पूर्वी गेलेल्या आहेत आमच्या त्या. आणि आजचे मार्केट रेट, आमच्या शेतकऱ्यांची परिस्थिती आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे ज्या कंपन्या आहेत, टेल्को, बजाज किंवा इंजेवडीचा IT पार्क, ह्यांच्याकडं करोडो रुपयाचे CSR फंड पेंडिंग आहेत. मग तुम्ही इतर भागात ते CSR फंड वापरण्याऐवजी आमचं पाणी पिताय ना, तर आमच्या पवन मावळासाठी ते CSR फंड वापरा. त्याच्यातून आमच्या भागाचा विकास होईल आणि पुढच्या आमच्या पिढीच्या दृष्टीने अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण आहे. तर त्यांच्या भवितव्यासाठी आम्हाला काहीतरी चांगलं काम करावं म्हणून आम्ही आपल्या प्रकल्पाला विरोध करतोय. हां हां 15 TMC किंवा 12 TMC हां 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 नाही ऐका, ती जागा अशी आहे, ती जागा आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटची, मोकळी जागा आहे, व्हॅली आहे, तिथं कुणी राहत नाही. राहतील ती जनावरं राहतील एवढंच. म्हणजे तुम्हाला संपादनाच्या पेमेंटचा विषय येणार नाही. 5-6 पटीचा काय तुम्हाला संपादनाचा जो प्रक्रियेला 4-6 वर्षाचा काळ लागतो तो येणार नाही. तुम्ही प्लॅनिंग करा, DPR तयार करा आणि धरणाच्या कामाला सुरुवात करा. आहे आपल्या लोणावळ्याच्या आपल्या तालुक्यात आहे, ती सांगत नाही कारण आम्ही सांगितली तर आमचं क्रेडिट जाईल, पक्षाचं जाईल, आमचं स्वतःचं जाईल. फक्त आमची एक त्याच्यात आट आहे की तो डॅमची साईट आम्ही दिल्यानंतर आपल्याच लागून आळंदी
आणि आपले तुकाराम महाराज हे 2 देवस्थानं आहेत. ह्या दोघांच्या या दोन्ही संतांचं तिथे नाव द्यावं. ज्ञानेश्वर तुकाराम डॅम असं त्या डॅमला जगप्रसिद्ध डॅम होईल आमचा. की इतर ठिकाणी डॅम करत असताना जमीन संपादन करायला लागते, शेतकऱ्यांची नुकसान होते. ह्या केसमध्ये शेतकऱ्यांची नुकसान होणार नाही, संपादनाचा सरकारला खर्च येणार नाही आणि या आमच्या संतांचं नाव द्यावं अशी माझी वैयक्तिक विनंती आहे त्याला. दिलीप भाऊ, पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्राची आणि पवना धरणाच्या उभारणीची संपूर्ण तुम्हाला माहिती आहे. हो. आता तुम्ही बोलता म्हणालात की पाण्याची क्षमता वाढवायची असेल, धरणाच्या बंधाऱ्याची उंची वाढवायची. हे करत असताना साधारणतः किती कालावधीनंतर धरणाच्या बंधाऱ्याचं ऑडिट होतं याची तुम्हाला कल्पना आहे? ऑडिट झाल्याचं आमच्या ऐकिवत नाही. असं म्हणणं जास्त राहील का धरणाच्या भिंतीची उंची वाढवा, पाण्याचा संचय वाढेल, पण परिणामी त्याचा दबाव सुद्धा भिंतीवर येईल आणि इकडं तुमचं म्हणाला की मातीची भिंत आहे. बरोबर. पाणी लिकेज धरणाच्या नाही ऐका ना, ह्याच्यावर सुद्धा पर्याय आहे. आता अत्याधुनिक मशिनरी आल्या. जुन्या काळात गाढवांच्यावर भरून मटेरियल करून केलं, आता आदिवासी मस्त ते आल्यात. तर पिंपरी ही जी भिंत आहे हिच्या पश्चिम बाजूला तुम्ही जर सिमेंटची सपोर्टिंग वॉल तयार केली तर त्या धरणाची स्ट्रेंथ वाढेल आणि पाण्याचा लोड येणार नाही त्याच्यावर. असं त्यांच्याकडे आता फंड्स आहेत आणि याच्यात केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विशेषतः त्यांना पाणी प्यायचे. तर यांनी लीड घेऊन खर्चसुद्धा त्यांनीच करावा, कोणी पिंपरी चिंचवडनी. कारण आमचं पाणी तुम्ही घेताय, फिल्टर करताय, विकतात. फ्लॅट होल्डरला तुम्ही पाणीपट्टी लावताय, इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांच्याकडून पाणी वसूल करताय. मग तुम्ही किती पैसा कमावता त्याचं पिंपरी चिंचवडनी ऑडिट करावं पाण्याचं, की आपण याच्यासाठी पाण्यासाठी खर्च किती करतो. पाणी तर आमचं फुकट आहे, पाणी प्युरिफाय करताय, विकताय. मग ते विकून तुम्हाला दर वर्षाला उत्पन्न किती मिळते, त्याच्या 50% उत्पन्न आमच्या पवन मावळाच्या विकासासाठी करावं. शाळा काढा, कॉलेज काढा. तुमच्याकडे जो अनाठाई खर्च झाला आहे, तुमच्याकडे अनेक शाळा तिथं पडून आहेत. मग आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या मुलांसाठी काय न्याय देता येईल का, एक कोठा करा. DY पाटील असतील, अनेक कॉलेजेस आहेत. DY पाटील मी सांगतो फक्त की अनेक कॉलेज आहेत, तिथं आमच्या मुलांना कोठा ठेवा. कुणाच्या जे प्रकल्पग्रस्तांचे मुलके आहेत ते. आता आम्ही प्रकल्पग्रस्त झालो आहे कारण आमच्या नदीचं पाणी नेणार आहे. मग पवन मावळातले जेवढे 65-70 गावातली मुलं आहेत, ह्या मुलांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्वतःच्या शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, आउटसाईडमधून आले, त्या आमच्या पिंपरी चिंचवडच्या आमच्या मुलांना वाघेश्वरपासून इथं गंजापर्यंतच्या मुलांना तिथं प्राधान्य दिलं पाहिजे. दिलीप भाऊ, 2 दिवसापूर्वी धरणग्रस्तांच्या संयुक्त समितीची पत्रकार परिषद पाहुण्याला झाली. हो. या पत्रकार परिषदेमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेने अशी मागणी केली होती, आधी पुनर्वसन, त्यानंतर धरणाचं मजबूतीकरण, नंतर जलवाहिनी, अशी मागणी समितीने केली. नाही ऐका, आता ही प्रत्येकाची वेगळी भूमिका आहे. ही जर तुम्ही पाहुण्याची लाईन नेली तर तुम्ही पुनर्वसन करतच नाही ना. म्हणून आमचा प्रश्न आहे की पहिली पाहुण्याच्या पाईपलाईनचा विषय जो आहे तो करा. आणि मी माझ्या ह्याच्यात सुद्धा सांगितलं आहे की पाण्याच्या प्रश्नाबरोबर प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे.